नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत सिंपल आणि टेस्टी पालक पनीर रेसिपी। अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आता आपण पालक हा व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे। स्वच्छ आणि व्यवस्थित निवडायचा आणि धुवून सुद्धा घ्यायचा आहे। पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण की यामध्ये माती वगैरे असते, त्यासाठी व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे। आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं, ते थोडं कोमट होऊ द्यायचं आणि त्यामध्ये पालक टाकून घ्यायचा आहे। आणि बघा आता पालक आपल्याला यामध्ये जास्त शिजू द्यायचा नाही आहे, फक्त आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। आणि आता बघा वाफवून झालेला आहे। आता आपल्याला पूर्ण पालक हा चाळणीवर काढून घ्यायचा आहे। पूर्ण पालक चाळणीवर काढून घ्यायचा। आता पूर्ण पालकवर थंड पाणी टाकायचं आहे, म्हणजे जी शिजण्याची प्रोसिजर असते ती थांबून जाते आणि पालक काळा वगैरे पडत नाही। आता मी इथं हिरवी मिरचीचा मसाला काढणार आहे। त्यासाठी हिरवी मिरची घ्यायची 7 ते 8, तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। आणि लसूण घ्यायचं आहे, आलं घ्यायचं आहे आणि टमाटर घ्यायचं आहे। टमाटर मी इथं एकच घेतलेला आहे। कांदा घ्यायचा आहे, कांदासुद्धा मी एक घेतलेला आहे, तो थोडे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आणि कोथिंबीर घ्यायचं आहे। आता याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा पूर्ण मसाला। आणि आता मी इथं 6 काजू घेतलेले आहे, ते काजू मी अर्धा तास आधी भिजत ठेवलेले होते। आता त्याचीसुद्धा आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि आता मी पनीर बाहेरून आणलेलं आहे विकत, त्यासाठी पनीर थोडं गरम पाण्यामध्ये 5 मिनटं राहू द्या। आणि आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं, तेल छान तापू द्यायचं आणि त्यामध्ये तेजपान टाकायचं आहे आणि जिरे टाकायचं आहे। आता जो बारीक केलेला मसाला होता तो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आणि छान मंद आचेवर तो मसाला शिजू द्यायचा आहे। छान मंद आचेवर होऊ द्यायचा, म्हणजे आपला मसाला छान शिजतो पण आणि भाजीची चवसुद्धा मस्त लागते। कच्चा वगैरे अजिबात लागत नाही, फक्त तुम्हाला मंद आचेवर हा मसाला होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची, हळद टाकायची, अर्धा चम्मच हळद टाकायची, अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि एक छोटा चम्मच धना पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे। तिखट फक्त मी कलरसाठी टाकलेलं आहे, तिखट टाकणं ऑप्शनल आहे। तुम्ही जर हिरवी मिरचीच टाकायची असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकतात। आता इथं मी काजू जे बारीक केलेले होते ती सर्व पेस्ट यावर टाकून घ्यायची आहे। आणि आता पूर्ण मसाला आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा, कारण पूर्ण मसाला आपण कच्चा घेतलेला आहे, त्यासाठी छान मसाला शिजू द्यायचा। आणि आता यामध्येच आपल्याला पनीरचे बारीक छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते सर्व तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता या मसाल्यामध्येच आपल्याला पनीरचे तुकडे 5 मिनटं होऊ द्यायचे, म्हणजे पनीरमध्ये सुद्धा आपल्याला त्या मसाल्याची चव मस्त लागते। आणि आता मसाला शिजतो आहे तोपर्यंत शिजलेला पालक मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण पालक आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। आणि आता पूर्ण मसाल्यावर आपल्याला पालक बारीक केलेला टाकून घ्यायचा। आता नंतर मी छोटासा तुकडा पनीरचा बाजूला राहू दिला होता, आता तो पूर्ण खिसून टाकून घ्यायचा आहे। पनीर खिसून टाकल्याने भाजीला मस्त चव येते आणि तुम्ही रंग पण बघू शकतात किती मस्त आलेला आहे, काळा वगैरे पडलेली नाही आहे। आणि थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरू नका, नाहीतर भाजीची चव बिघडते। थोडं कोमट पाणी टाकायचं। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आणि आता मंद आचेवर छान उकळी येऊ द्यायची। बघा किती मस्त भाजी आपली तयार झालेली आहे। आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप भाजी करसाल ना अशी, तर अजिबात काळी वगैरे पडणार नाही। खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी पालक पनीर रेसिपी, खूप सिंपल रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली तुम्हाला माझी पालक पनीर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।